नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वा चॅप्टर प्रक्रिया सहकारी संस्था प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी हा चॅप्टर पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या चॅनेलवर एक इंडेक्स दिलेली आहे. त्याच्यात आपण सगळे बँकिंगचे लेक्चर दिलेले. आपण जवळजवळ 7 ते 8 लेक्चर घेतलेले. त्या इंडेक्स मध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही स्टेप बाय स्टेप एक एक लेक्चर पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर तिथे आपण एक सर्व नोट्स आहेत बँकिंग विषयावर. त्या सर्व नोट्सची एक लिंक दिलेली आहे. ती लिंक म्हणून तुम्ही त्या सर्व PDF डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढायचे, MCQ ची झेरॉक्स काढायचे. जर तुम्हाला स्क्रीनवर थोडा शब्द बघायला प्रॉब्लेम येत असेल तर आधी त्याची प्रिंट आउट काढा, मग तुम्ही लेक्चर पहा. हे 11वी 12वीचं स्टेट बोर्ड आहे. आपल्या ग्रुपवर आपण अपलोड केलेले. जर तुम्हाला मार्केटमध्ये पुस्तक भेटत नसेल तर या पुस्तकाची तुम्ही प्रिंट काढा. जिथं तुम्हाला कमी पैशात रेटमध्ये प्रिंट भेटेल तिथून तुम्ही प्रिंट घ्या. कारण की पुण्यात जर पाहिलं आपण सदाशिव पेठेत किंवा जिथे इंजिनिअरिंग कॉलेज असतात तिथे बऱ्यापैकी स्वस्तात तुम्हाला PDF चे झेरॉक्स एकदम कमी रेटमध्ये भेटून जातात. चला तर मित्रांनो, आजचा चॅप्टर चालू करूयात. प्रक्रिया सहकारी संस्था. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासावर आर्थिक विकास अवलंबून असतो. त्या दृष्टीने शेतमालाला योग्य किंमत व बाजारभाव मिळवून देणे ही महत्त्वाची बाब आहे. शेतमाल मूळ स्वरूपात विकल्यास त्यास योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षाप्रमाणे आर्थिक फायदा होत नसल्याने दलाल, व्यापारी, व्यावसायिक शेतमालाची खरेदी व त्यावर प्रक्रिया करून तो माल जास्त किमतीत विकून भरपूर फायदा मिळवित होते. उपभोक्ता व शेतकरी या दोघांचीही पिळवणूक आणि फसवणूक होत असल्याचे दिसून आले. ही परिस्थिती बदलण्याच्या प्रेरणेतूनच सहकारी प्रक्रिया संस्थांचा उगम झाला. काय महत्वाचं नाहीये त्याच्यामध्ये, काहीच लिहू नका, काहीच हायलाइट करू नका. पुढे काय मीनिंग अँड डेफिनेशन. आपल्याला माहिती आहे याचं मीनिंग काय. शेतीमध्ये उत्पादित केलेले सर्वच माल ग्राहकांना लगेच उपयोगात आणता येत नाही. काही शेतमालावर तो माल ग्राहकांच्या हाती पडण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रिया करायला लागते. कोणती करतात? ऊसापासून गुळ व साखर बनवणे, कापूस पिंजून त्याचे गठ्ठे बनवणे, कापसापासून सूत तयार करून नंतर कापड तयार करणे, तेल बियापासून खाद्यतेल निर्मिती करणे, फळांचे रस काढणे, खोबऱ्यापासून तेल काढणे, चहा, कॉफी इत्यादीवर प्रक्रिया करून ग्राहकांना उपभोग्य बनवण्याचे कार्य सहकारी प्रक्रिया संस्था करतात. ह्या गोष्टी काय महत्वाच्या नाहीये, फक्त एक ओव्हरलुक करण्यासाठी हे आपल्याला पुढे तुम्हाला लिंक लागेल म्हणून ह्या गोष्टी आपण घेत असतो. ह्या एक दोन डेफिनेशन दिलेले आहे, दोन व्याख्या काय दिलेले आहे. ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या दृष्टीने अन्य धान्य व इतर व्यापारी पिकांवर आवश्यक त्या प्रक्रिया करून ते ग्राहकांच्या उपयोगात आणण्याच्या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना प्रक्रिया सहकारी संस्था म्हणतात. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये काय म्हणले, मालावर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था होय. हे काय असतं की समजा आपण जो ऊस लावतो ते शेतकऱ्याकडून ऊस एक साखर कारखाना घेते. ही जी शुगर फॅक्टरी आहे ती आपल्याकडून ऊस घेते. बऱ्याच जर खाजगी जर असेल तर काय होईल, साखरेचा रेट आपल्याला महागात भेटेल. ही जी साखर आहे ऊसापासून जी गाळप करून आपल्याला साखर बनते ते आपल्याला महाग भेटेल. मग काय करतात, या अशा आपली फसवणूक होऊ नये, खाजगी लोक ग्राहकांना उपभोक्त्याला लुटू नये यासाठी या सेवा सहकारी संस्थेची स्थापना होऊ लागली. त्याचप्रमाणे सहकारी तत्वावर साखर कारखाना, शुगर फॅक्टरी पण स्थापन झाली. आणि ते काय करतात की
आपण जो त्यांनी जी साखर विकली ती कमी किमतीत उपभोक्त्याला देतात आणि आपला जो शेतकरी आहे त्यांना ही योग्य किंमत त्यांच्या ऊसाची प्राप्त करून देतात. त्यामुळे त्या प्रोसेसिंग इंडस्ट्री असतात त्यांचं खूप महत्व आहे. कारण की मालावर प्रक्रिया केल्याशिवाय ते आपण विक्री करू शकत नाही. असे बरेच उद्योग आहे. सुताचा उद्योग आहे, तेलबियांचा उद्योग आहे, अशा आपले अनेक उद्योग आहेत. खोबऱ्यापासून तेल काढणे किंवा फळांचे रस काढणे असे खूप उद्योग आहेत की जे सेवा सहकारी तत्वावर चालू आहेत. तुम्हाला एक शोधायचं आहे की आपण जे ऊस साखर कारखान्याला देतो त्याचा साखरेचा उतारा किती असतो. म्हणजे समजा आपण 1 टन जर ऊस दिला त्याच्यापासून त्याचा साखर किती बनते, त्याचा उतारा किती असतो ते आपल्याला शोधायचं आहे. तर तुम्ही शोधून बघा की 11 पॉइंट समथिंग 28 वगैरे आहे का, की कारण की हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की बाबा साखरेचा उतारा किती असतो. हे लक्षात ठेवा, 11च्या आसपास 11.28च्या आसपास असतो. प्रक्रिया संस्थेचे वैशिष्ट्य काय. ऐच्छिक संघटन आहे. प्रत्येक चॅप्टरला तेच पाहतोय, एक्सप्लेन करण्याची आता पुढे गरज नसावी. भांडवल उभारणी कसे करतात ते, त्यांचं व्यवस्थापन कसं असते, हुकुमशाही का लोकशाही, जोड व्यवसाय कोणकोणते करतात. समजा साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, ती कोणकोणते जोड व्यवसाय करू शकतात. प्रक्रिया क्षेत्राचा विकास कसा होतो. शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना, सहकार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, उत्पादक सभासदांना सेवा पुरवणे, ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना देणे, रोजगाराच्या संधी आणि मध्यस्थाचे उच्चाटन. हे 11 पॉइंट आपल्याला प्रक्रिया संस्थेची वैशिष्ट्ये याच्यामधून पाहिजे आहेत. चला तर मित्रांनो पाहूयात. ही ऐच्छिक संघटना आहे, खूप आपण एक्सप्लेन केले. भांडवल उभारणी कशी केली जाते. प्रक्रिया सहकारी संस्थेच्या भांडवलाची उभारणी, जे भांडवल असतं त्याची उभारणी कोण करतं. शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना भागाच्या विक्रीद्वारे करण्यात येते. जे शेतकरी, आपण समजा साखर कारखान्याचंच उदाहरण घेऊ की जे शेतकरी असतात त्यांना शेअर्स दिलेले असतात आणि ते शेअर विकून ते आपल्या जे कारखाना आहे त्याची भांडवल जे असतं त्या भांडवल ते उभारत असतात. शेतकरी त्या कारखान्याचे सभासद असतात, म्हणजे थोडक्यात तेच मालक असतात. पण कारभार जे असतं दैनंदिन कारभार तो बोर्ड ऑफ डायरेक्टर पाहत असतो. मग हे भाग भांडवल उभारणीस राज्य शासनाचा सहभाग असतो आणि राज्य शासनाच्या हमीवर सहकारी बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देतात. तुम्ही पाहत असाल न्यूजला की काही साखर कारखान्याला सरकार हमी देते की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँक असेल त्याच्याकडून तुम्ही कर्ज घ्या. त्याला हमी कोण देतं. राज्य सरकार. कधी कधी राज्य सरकार सुद्धा त्यांना कर्ज देत असतं. आपण पाहिलं असतं किंवा बऱ्याच कारखान्याला राज्य सरकार हंगामामध्ये त्यांना परमिशन पण देतं आणि त्यांना त्यांच्या हमीवर कर्ज पण पुरवठा करतं आणि ते कर्ज ते मध्यवर्ती सहकारी बँक जी असते त्यांच्या मार्फत साखर कारखान्याला होत असतं. आपल्या एक घोडगंगा साखर कारखाना असू, भीमाशंकर साखर कारखाना असू, त्या ज्या सहकारी साखर कारखाने त्यांना जर कुणी पतपुरवठा करत असेल तर राज्य सरकारच्या हमीवर मध्यवर्ती सहकारी बँका करत असते आणि तो कसा असतो. दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देतात ते. लोकशाही व्यवस्थापन असतं. माहितीये, आपण सभासद जरी साखर कारखान्यात असतो तरी आपण कारभार पाहत नाही. कोण पाहतं. तर संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर, मॅनेजमेंट समिती हे सर्व याचे कारभार पाहत असतात. आता आपण पाहिलं जोड व्यवसायाचा विकास. जर साखर कारखाना जर असेल तर
तिथे मळीपासून वाईन बनवली जाते किंवा मळीपासून बाकीचे उत्पादन घेतले जाते, गुळाचं उत्पादन घेतलं जातं, साखरेचं उत्पादन घेतलं जातं, बगॅस असतं ते पण विकलं जातं. अशा प्रकारे साखर कारखान्याच्या इतर पण जोड व्यवसाय ते विकास करत असतात. हेच जर पाहिलं आपण, सहकारी प्रक्रिया उद्योग आपल्या सभासदांना शेतीशी संलग्न व्यवसाय हाती घेण्यास प्रोत्साहन देतात. म्हणजे ह्या प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग असतात ते पण काही सभासद असतात, त्यांना पण प्रोत्साहन देतात की तुम्ही, आम्ही तर करतोय, तुम्ही पण असेच काहीतरी जोडधंदेचा विकास पण करू शकता. त्यासाठी लागणारे भांडवल या संस्था उपलब्ध करून देतात. त्यामुळे प्रक्रिया संस्थेच्या कार्यक्षेत्रात दूध व्यवसाय, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन इत्यादी जोड व्यवसाय विकसित होतात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असते. पुढे काय, प्रक्रिया क्षेत्राचा विकास. शेतमालाची शेतकऱ्यांच्या उत्पादन स्थळापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची सुविधा या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते. कार्यक्षम वाहतुकीसाठी पक्के रस्ते, वीज, पाणी, टपाल, कार्यालय, शाळा, दवाखाने, आनुषंगिक सेवा प्रक्रिया संस्था ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. त्यामुळे सहकारी प्रक्रिया संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विकास होतो. आपण पाहिलं असेल, जिथं साखर कारखाना आहे तिथं बऱ्याचशा ज्या शाळा असतात त्यांचं इस्टॅब्लिशन किंवा त्यांचा दैनंदिन खर्चासाठी पैसे वगैरे ते साखर कारखाना उपलब्ध करून देत असतो. अशा बरेचसे कारखाने आहेत किंवा सहकारी तत्वावर चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपल्या गावाच्या शेजारचा किंवा आपल्या गावाच्या विकासासाठी बऱ्याचशा गोष्टीसाठी ती मदत करत असतात, अनुदान देत असतात. पुढे काय, शेतमाल उत्पादन परिसरात स्थापना. शेतमाल उत्पादित केल्यानंतर त्याची वाहतूक करणे, समजा साठवणूक करणे, अशी महत्वाची कार्ये या संस्थालाच करावी लागतात. त्यामुळे प्रक्रिया संस्थाची स्थापना उत्पादन परिसरातच केली जाते. प्रक्रिया करण्यासाठी आसपासच्या परिसरातून कच्चा माल मिळवणे, मालाचे एकत्रीकरण करणे सुलभ होते. उत्पादित मालाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च याची बचत होते. उदाहरणार्थ, ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखाने स्थापित केले जातात. आपण पाहिलं असेल की आपल्या तालुक्यात एक साखर कारखाना असतो, काही तालुक्यात 2 साखर कारखाने आहेत. त्यांनी एक एरिया ठरवलेला असतो की जेणेकरून साखरेचा गाळप लवकर व्हावा, साखरेच्या वजनात घट होऊ नये, त्यासाठी ऊस काढल्यापासून साखर कारखान्यापर्यंत आणण्यापर्यंत कमीत कमी वेळ खर्च व्हावा, त्यासाठी ते रस्ते किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्याच प्रोव्हाइड करतात. ऊस नेण्यासाठी आपण त्या गाडीला पैसे देत नाही, तर ऊस तोडणे कामगार साखर कारखाना पुरवते. या अशा प्रकारच्या गोष्टी या सहकारी तत्वावर चालत असतात. सहकार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन हे आपण पाहिलेले. शेतकरी वर्गाचे सर्व दृष्टीने कल्याण व्हावे यासाठी प्रक्रिया सहकारी संस्था प्रयत्नशील असतात. आपण पाहिले की सभासदांना शासकीय योजना असतील, उद्योग विकास प्रशिक्षण असेल, मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवणे, नवीन तंत्राचा वापर करणे इत्यादी बाबत शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. असे सहकार प्रशिक्षण व मार्गदर्शन सभासदांना अत्यंत कसं असतं, उपयुक्त असतं. पुढे काय, उत्पादक सभासदांना सेवा पुरवणे. प्रक्रिया संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारे भांडवल उत्पादक सभासदाकडून गोळा करण्यात येते. नाशवंत मालावर प्रक्रिया करण्यात आल्याने त्याचं काय होतं, मूल्यवर्धन होतं. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादन आणि बाजारपेठेची सांगड घातली जाते.
उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शक मालाच्या तारणा व कर्ज उपलब्ध करून देणे, त्यामुळे शेती विकासाला चालना मिळते. जर आपण दूध प्रोसेसिंग इंडस्ट्री पाहिली असेल तर तुम्हाला, जर तुमचं दूध जर जास्त असेल तर तुम्हाला तिथे ते थंड करण्यासाठी जे स्टोरेज देतात ते काही कंपन्या उपलब्ध करून देत असतात. पण तुमचं तेवढा दुधाचा साठा असला पाहिजे, कारण की दूध हा नाशवंत आहे. जर तुम्ही लवकर बाजारामध्ये दिला नाही किंवा त्या प्रोसेसिंग इंडस्ट्री पर्यंत पोहोचवलं नाही तर दूध खराब होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी जे चिलर असतं ते उपलब्ध करून दिलं जातं. पण तुमचा दुधाचा साठा तेवढा पाहिजे. किंवा मग ते समजा एखादी सहकारी तत्वावर जर एखादी डेअरी असेल तर ते एक आपल्या गावामध्ये एक त्यांचं स्टोरेज रूम उघडतात, किंवा एकाला कामाला ठेवून तिथं, किंवा एक खाजगी तर्फे जरी उघडला तरी तो त्यातर्फे सगळं दूध संकलन केलं जातं आणि ते पुढे प्रोसेससाठी आपल्या त्या उद्योगाकडे किंवा दूध प्रोसेसिंग इंडस्ट्री असती त्याच्याकडे पाठवण्यात येतं. अशा प्रकारचं त्या सभासदांना सेवा पुरवण्याचं काम त्या सहकारी संस्था करत असतात. पुढे काय औद्योगिकरणास चालना देतो, म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, तेलबिया प्रक्रिया उद्योग इत्यादी स्थापन करण्यात आल्याने ग्रामीण औद्योगिकरणास चालना मिळते. शासनाने सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. ग्रामीण भागाचे औद्योगिकरण झाल्याने अतिरिक्त श्रमशक्ती या उद्योगात सामावून घेता येते. त्यामुळे ग्रामीण दारिद्र्य व बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यास सहाय्य होते. आपण पाहिलं होतं की जोपर्यंत औद्योगिकरण ग्रामीण भागात होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागाच्या समस्या सुटणार नाहीये. जे बेरोजगारीचा दर आहे तो ग्रामीण भागात जास्त दिसतो, तो कमी होणार नाही. त्यासाठी ग्रामीण भागात औद्योगिकरणाला चालना दिली पाहिजे असा मानस राज्य शासनाचा असतो. अशा इंडस्ट्रीला ते प्रोत्साहन देऊन बेरोजगारी किंवा दारिद्र्य करण्यात सरकार प्रोत्साहन देत असतं. पुढे रोजगारच्या संधी, औद्योगिकरण झालं म्हणजे रोजगार भेटणारे, तसेच काही प्रमाणीकरण, पतवारी, मालाची साठवणूक, वाहतूक, विक्री या व्यवस्था कार्य पूर्ण करण्यासाठी पण मनुष्याची गरज असते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या चालवल्यामुळे ग्रामीण भागात रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहे. मध्यस्थाचे उच्चाटन, सहकारी प्रक्रिया संस्थांना लागणाऱ्या कच्च्या मालाचे थेट उत्पादन शेतकऱ्यांकडून करतात, तसेच उत्पादित मालाची प्रत्यक्ष विक्री बाजारपेठेत करतात. त्यामुळे या व्यवहारात मध्यस्थाला सहभाग नसतो. मालाची खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थाचे उच्चाटन झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूक थांबते आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या उत्पादित वस्तू रास्त दराने मिळतात. हळद सहकारी संस्था असे हळदीसाठी पण असू शकते. आपल्याला हळद जास्त येत नाही पण ज्या भागात हळद असते तिथे ह्या संस्था कार्यरत असतात. किंवा सोयाबीनसाठी पण या सहकारी संस्था कार्यरत असतात की जे त्यांचा शेतकऱ्याकडून माल घेत असतात. किंवा राज्य शासनाने पण अशा काही संस्था इस्टॅब्लिश केलेल्या आहे की ज्या बाजारभाव असतात त्याच्यापेक्षा चांगल्या रेटने सरकार घेतात, जेणेकरून त्या मालाची विक्री बाजारपेठेमध्ये योग्य किमतीत आणि शेतकऱ्यांना त्याचा नफा होईल. कारण की शेतकऱ्यांना राज्य सरकारने किंवा केंद्र शासनाने बऱ्याच शेतीच्या मालावर एक मर्यादा सांगितलेली की तुम्ही किमान एवढ्या रेटला आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करायची आहे. किमान हमी भाव हा शेतकऱ्यांना दिला जातो. त्यानुसार आपले धान्य असू किंवा बाकीच्या ज्या सोयाबीन असू, हळद असू, यांना काहीतरी हमी भाव दिलेला आहे. या हमी भावाच्या कमी रेटवर सरकार विकत घेत नाही किंवा खाजगी पण लोक हे विकत घेत नाही. त्याच्यापेक्षा जास्तच रेट शेतकऱ्यांना द्यावा लागतो. यामुळे काय होणार आहे, शेतकऱ्यांची फसवणूक
किंवा पिळवणूक थांबणार आहे, ग्राहकांना पण योग्य दरात तो माल भेटणार आहे. पुढे काय, प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य. शेतीमालाचे एकत्रीकरण. सहकारी प्रक्रिया उद्योग विशिष्ट प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कार्य करतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचे उत्पादन उत्पादक सभासद करतात आणि त्यांच्या मार्फत उत्पादित मालाचे एकत्रीकरण किंवा संकलन करणे आणि तिचे उत्पादन केंद्रापर्यंत वाहतूक करणे ही कार्य या संस्था करत असतात. शेतमालावर प्रक्रिया करणे आपण आता पाहिलेले. ही सहकारी प्रक्रिया संस्थेचे मुख्य कार्य काय, विशिष्ट प्रकारच्या मालावर प्रक्रिया करणे आणि विशिष्ट गुणवत्ता असणाऱ्या मालाचे उत्पादन करणे. पुढे त्यामुळे मालाची गुणवत्तेत वाढ होते, परिणामी उत्पादित मालात चांगला भाव मिळतो आणि ग्राहकांना चांगला माल रास्त दरात उपलब्ध होतो. उत्पादित मालाची विक्री. या प्रोसेसिंग इंडस्ट्री असते ते उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी मालाचे प्रमाणीकरण, प्रतवारी, साठवण, वाहतुकीची व्यवस्था, खुल्या बाजारपेठेत उत्पादित मालाची विक्री करणे अशा महत्वाची जबाबदारी संस्था पार पडते. त्यामुळे सभासदांची माल विक्रीतून अडचणीतून मुक्तता होऊन त्यांच्या उत्पादित मालास योग्य किंमत भेटत असते. पुढे शिक्षणाच्या सोयी करतात. ही सहकारी प्रोसेसिंग इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक शिक्षण, तंत्र शिक्षण या गोष्टी स्थापन झालेल्या असतात, जेणेकरून त्या भागातील लोकांना तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी या संस्थेमार्फत उपलब्ध होतात. त्याचबरोबर त्यांना इंडस्ट्रीला व्यावसायिक कौशल्य असणारे मनुष्यबळ या प्रत्येक प्रक्रिया उद्योगास स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन जातात. अशा पाहिजे त्याला रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक विकास होण्यास या गोष्टीमुळे हातभार लागतो. पीक संरक्षणाबद्दल मार्गदर्शन. प्रक्रिया संस्थेचे कार्य शेतमालाच्या उत्पादनावर अवलंबून असते. पिकाचे वेगवेगळ्या कारणाने होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण कसे करावे, पिकांना कीड लागू नये, त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ नये, तसेच पिकांच्या लागवडीबाबतही सभासदांना संस्थाकडून मार्गदर्शन केले जाते. ही मेळावे होत असतात, साखर कारखान्याचे पण मेळावे होत असतात, ते पण बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी करत असतात. त्या मेळाव्यात बरेच अवजारे, तंत्रज्ञान किंवा शेतीमाल असतो, ती कशा प्रकारे पेरणी करावी, कशाप्रमाणे वाफे असावे, कोणकोणते कीटकनाशके वापरावी, या सर्व गोष्टी त्या सहकारी कारखाना करत असतं. त्यांचं ते पुस्तक पण काढत असतं, जेणेकरून लोकांना प्रोत्साहन पण भेटेल. त्याचबरोबर जास्त गाळप करणारे ऊस शेतकरी असेल की ज्याचा एकरामध्ये जास्त ऊस घेतलेला आहे, त्यांचा पण सत्कार या सहकारी संस्थेमार्फत घेतला जातो, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना प्रेरणा भेटेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी या सहकारी संस्था कार्यरत असतात. बी बियाणे खते पुरवते, उप उत्पादनांच्या विकासाला चालना देते. म्हणजे जर आपण पाहिलं, कापसावर प्रक्रिया करून चक्कीपासून खाद्यतेल मिळतं, मळीपासून अल्कोहोल निर्मिती होतं, ऊसाच्या चिपडापासून कागद निर्मिती होतं. अशा गोष्टी ही उप उत्पादन असतात मुख्य कारखान्यापासून. त्यांना पण विकासाला चालना देण्याचं काम या प्रक्रिया सहकारी संस्था करत असतात. पुढचा काय, शेतमालाच्या उत्पादनासाठी कर्ज पुरवठा. शेतमालाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पैशाची गरज संस्थेमार्फत सोडवली जाते. शेतमालाच्या तारणावर किंवा मालाच्या विक्रीतून कर्ज वसुली केली जात असल्यामुळे शेती उत्पादकांना कर्जफेडीची चिंता राहत नाही व कर्ज मिळवण्यासाठी
सावकारावर अवलंबून राहावे लागत नाही, असे महत्वाचे कार्य प्रक्रिया संस्था करतात. पुढे काय, उत्पादन वाढीसाठी विकास योजना बनवत असतात. ते प्रक्रिया संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे उत्पादन वाढीसाठी अनेक योजना तयार करणे असते. या संस्थेचे यश कच्च्या मालाच्या म्हणजेच शेती मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. अधिक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी प्रक्रिया क्षेत्रात विकासाच्या योजना हाती घेतल्या जातात व त्या योजनेच्या अंमलबजावणीकडेही लक्ष दिले जाते. मार्गदर्शन प्रशिक्षण दिलं जातं. शेतमालाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणे, पिकाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे, त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम सहकारी प्रक्रिया संस्था करतात. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजते. बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहणे, मालाला योग्य किंमत मिळवून देणे, ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल योग्य किमतीत पुरवणे, अशी बरीच प्रकारची कार्ये या प्रक्रिया संस्था करत असतात. त्यामुळे काय होतं, या सभासदांचा आर्थिक आणि सामाजिक विकास यातून घडत असतो. हे प्रक्रिया उद्योग आहे. सन 1917 मध्ये म्हैसूर येथे पहिली कापूस पिंजणी संस्था स्थापन झाली. विचारू शकतात, पहिली कापूस पिंजणी संस्था कुठे सुरू झाली? 1917 मध्ये म्हैसूर येथे झालेली. हायलाइट करून घ्या. 1921 मध्ये पण अशी संस्था कुठे झाली स्थापन? गुजरात राज्यात झाली. आणि भारतामध्ये सन 1951 मध्ये पहिली सूतगिरणी सुरू करण्यात आली. त्यानंतर काळात वेगवेगळ्या प्रक्रिया करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. सहकारी साखर कारखाना. तर पुढे काय, सहकारी साखर उद्योग हा प्रक्रिया उद्योगातील एक महत्वाचा सहकारी प्रक्रिया उद्योग आहे. महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना कोणता आहे? हा भारतातील आहे. महाराष्ट्रातील आपण पाहिलेला आहे. भारतातील जर पाहिलं तर राव बहादूर स्वसी PS नरसिंह राजू, राव बहादूर नरसिंह राजू यांनी 1933 मध्ये आंध्र प्रदेशातील इटिकोपक्का येथे स्थापन केलेले. हे सगळं सेंटेन्स आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यावेळी त्याची गाळप क्षमता किती होती? 75 टन ऊस प्रतिदिन होती. हा कारखाना आज पण चालू आहे. आणि महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना जर बघितला आपण, कुठे आहे तो? अहमदनगर मध्ये, अहिल्यानगर मध्ये. तो प्रवरनगर येथे 1951 पद्मश्री विठ्ठल विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी स्थापन झालेला आहे. तिथं बाकीचे उत्पादन वगैरे घेतले जातं. भारतात 316 साखर कारखान्यापैकी 122 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहे. तर हे बाकीचं जे दिलेलं आहे कसं होतं, काय होतं, कोणकोणते उत्पादन घेतले जातात, हे सर्व तुम्ही वाचून घ्या. पुढे जर पाहिलं आपण, सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन संचालक मंडळातर्फे द्वारे लोकशाही पद्धतीने होतं. शेतकरी जे असतात, सभासद असतात साखर कारखान्याचे, ते बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडून देत असतात. आणि तेच बोर्ड ऑफ डायरेक्टर या सहकारी साखर कारखान्याचे काम बघत असतात. साखर कारखान्याला शासन भाग भांडवलच्या स्वरूपात भांडवल पुरवते. औद्योगिक आर्थिक विकास महामंडळ आहे, त्या योजनेच्या खर्चाच्या 60% दीर्घ मुदतीचे कर्ज देते. आणि केंद्र व राज्य सरकार 50% कर्जाला हमी देते. आणि महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त सहकारी कारखाने आहेत.
मित्रांनो, ते आपल्याला जेव्हा पुस्तक बनवलं असेल की त्याची आकडेवारी दिली होती, तर आपण 24-25 हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे. त्या अर्थसंकल्पानुसार राज्यात साखर कारखान्यांची संख्या किती आहे? 172 इतकी झालेली आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात जर साखर कारखाने जर पाहिले आपण, की आर्थिक पाहणी 2024 आणि 25 ची आकडेवारी आहे, ती किती आहे? 172 इतके आपण साखर कारखाने आहेत. तुमच्या नोट्सवर हे लिहून ठेवा. जर आपण पाहिलं की देशात जवळजवळ आता किती कारखाने आहेत, एकूण साखर कारखाने जर भारतात बघितले तर जवळजवळ 534 इतके साखर कारखाने आहे आणि महाराष्ट्रात त्याच्यातली 172 साखर कारखाने आहे. हे महाराष्ट्राचं आहे, हे भारताचं आहे. म्हणजे जर जवळजवळ पाहिलं, जर पर्सेंटेज वाईज काढलं तर जवळजवळ 32% कारखाने जे आहे ते महाराष्ट्रात आहे. एवढं नोट डाऊन घ्या. साखरेचा सरासरी उतारा $11.28 असतो. ते पण तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. जर आपण बघितलं साखर उत्पादन जर पाहिलं सर्वात जास्त कुठं होतं, तर उत्तर प्रदेश, सर्वात झालं 1 नंबरला जर पाहिलं तर उत्तर प्रदेश आहे की ज्याच्यात सगळ्यात जास्त उत्पादन होतं. आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र याच्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचे. जर आपण टक्केवारी जर मध्ये पाहिलं तर यूपी म्हणजे उत्तर प्रदेश याचा जर हिस्सा जर पाहिला आपण ऊस उत्पादनात तर 44.8 आहे मित्रांनो. आणि तुम्ही विचारसाल मग महाराष्ट्राचा किती, तर महाराष्ट्राचा वाटा 23%. तर मित्रांनो, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. जे पुस्तक असेल त्याच्यावर हे लिहून घ्या, नाहीतर आपल्या नोट्स मध्ये हे लिहून ठेवा. तर मित्रांनो, सहकारी सूतगिरण्या कापूस या नगदी पिकावर प्रक्रिया करून कापडाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सुताचे उत्पादन करणारी सहकारी प्रक्रिया संस्था म्हणजे सहकारी सूतगिरण्या. सहकारी सूतगिरण्या सहकारी प्रक्रिया संस्थेच्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. किती आहे? सहकारी सूतगिरण्या सहकारी प्रक्रिया जे उद्योग आहेत त्याच्या 2 नंबरला उद्योग कोणता असेल तर या सूतगिरणींचा आहे. भारतात पहिली सूतगिरणी कुठे झाली? 1951 मध्ये झालेली आहे. तर बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या आपण, महाराष्ट्रात, गुजरात, तामिळनाडू याच्यामध्ये कापूस उत्पादन करणाऱ्या राज्यात प्रामुख्याने सूत गिरण्याची स्थापना झालेली आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचे की ह्या ज्या सूतगिरण्या आहेत आपल्या महाराष्ट्रात पण आहे
तर आपल्याला हे लक्षात ठेवायचे की सहकारी तत्वावर पहिली सूत गिरणी कुठं स्थापन झाली होती महाराष्ट्रात. सहकारी सूत गिरणी. तर आपल्याला लक्षात ठेवायचे पहिली सूत गिरणी महाराष्ट्रात कुठं, तर इचलकरंजी. भारताची पण जर पाहिली जर सहकारी तत्वावर पुढे जर भारतात पण जर स्थापन झाली असेल ती इचलकरंजी इथेच झाली होती. हे तुम्ही नोट डाऊन करायचे. ती कधी स्थापन झाली होती, तर 1960 मध्ये सहकारी तत्वावर स्थापन झालेली जी सहकारी सूतगिरणी असेल तर इचलकरंजी येथे आहे. आणि इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था हे त्या गिरणीचं नाव आहे. ठीक आहे मित्रांनो, बाकी जर पाहिलं आपण आपल्या राज्यात सूतगिरण्या किती आहे, तर 24-25 आकडेवारीनुसार 212 आहे. आणि त्यापैकी जर आपण पाहिलं की आता चालू स्थितीत जर पाहिल्या तर सध्या 47 इतक्या सूतगिरण्या आता चालू आहेत. जर आपण पाहिलं तर 50हून अधिक सूतगिरण्या आता बंद पडलेल्या आहेत. चला मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवत चला. बाकीचं हे काय महत्वाचं नाही. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, कापूस उत्पादकांना हमी भाव मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने 1972 साली कापूस खरेदी संदर्भात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू केली होती. सरकीपासून तेल काढण्याचे कारखाने सुरू करण्यात आले आहेत. भारतातून परदेशात कापड निर्यात केली जाते. भारतात निर्यात व्यापारावर कापड उद्योग सर्वोच्च आहे. सगळ्यात जास्त निर्यात कायची होती आपल्याकडे, कापड उद्योगाची सर्वोच्च स्थान आहे. कशामध्ये, निर्यात व्यापारात. पुढे भारतात पहिली सूतगिरणी आंध्र प्रदेशात विणकरांनी स्थापन केली, जे आपण मागाशी पाहिलं. सूतगिरण्या तसेच जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी सूताचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी विणकरांनी एकत्र येऊन सूतगिरण्या स्थापन केल्या. महाराष्ट्रात 50 वर्षात सहकारी सूतगिरण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही ज्या सूतगिरण्याची संख्या दिलेली आहे ती 2018 अखेर आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ ही शिखर संस्था कुठे, नागपूर येथे आहे. तर मित्रांनो, ही लक्षात ठेवा, ही संस्था नेमकी कुठे आहे, आपल्याला एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे मित्रांनो, पुढे आपल्याला काय पाहिजे, दूध सहकारी संस्था. तर आपल्याला माहिती आहे दुधापासून काय उत्पादन भेटतं. तर आपल्याला हे पाहिजे, आता गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातील सहकारी तत्वावर पहिला जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन झालाय. कुठं झालाय, गुजरातमध्ये झालाय मित्रांनो. देशामध्ये राज्य पातळीवर 22 दूध संघ स्थापन झाले असून अमूल या दूध संघाचे प्रमुख वर्गीस कुरियन यांच्या सहकार्याने 1965 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB स्थापन झाली आणि या बोर्डामार्फत दुधाचा महापूर योजना सुरू केली. महाराष्ट्रात दूध महापूर योजनेला चांगले यश मिळाले आहे. दुधाचे उत्पादन हे शेतीला पूरक व्यवसाय आहे. दुधाचे संकलन, शीतकरण आणि विक्रीचे उपक्रम हाती घेतले जातात. हे बाकी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे.
की 2018 मध्ये 12,690 प्राथमिक दूध पुरवठा संस्था होत्या, 63 मध्यवर्ती दूध पुरवठा संघ अस्तित्वात होते. महाराष्ट्र राज्य पातळीवर मुंबई येथे, कुठे मुंबई येथे महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ, महानंद डेअरी ही आहे आणि हे या प्रकारचे कार्य करते. तर आपण जर बघितलं 31 मार्च 2024 रोजी राज्यात दूध संस्थांची संख्या, जे टोटल दूध संस्था होत्या त्याची संख्या 13,625 होती. लक्षात ठेवा 13,625 होती. आणि त्याच्यात सहकारी जर पाहिलं, जर सहकारी तत्वावर जर पाहिलं तर त्या सहकारी दूध संघाची संख्या 65 इतकी आहे. आणि याच्यातले जवळजवळ 18 तोट्यामध्ये व्यवसाय करतात. अशा प्रकारची ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जवळ क्रांतीचे जनक कोण आहे? तर वर्गीस कुरियन आहे. लक्षात ठेवा, त्यांनीच दुधाचं महापूर आणलं होतं. बाकी आहे महाराष्ट्र सहकारी संस्थाकडून 85% दुधाचे संकलन केले जाते. बाकीचं याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये मित्रांनो. दूध व्यवसाय हा शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय आहे. महाराष्ट्र शासनाने गो पायदास कार्यक्रम राबवून जवळ क्रांतीविषयी धोरण जाहीर केले आहे. कोणता? गो पायदास. मित्रांनो, जर आपण पुढे जर काही व्यवसाय जर पाहिले तर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था पण असतात, यंत्रमाग संस्था पण असतात, हातमाग संस्था पण सहकारी तत्व कार्य करतात, सहकारी पणन संस्था पण आहे, ग्राहक भंडारे पण आहे जे आपण पुढे पाहणार आहोत, सहकारी गृहनिर्माण संस्था पण आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा चॅप्टर संपलेला आहे. तर महाराष्ट्रात पहिला सहकारी कारखाना प्रवरानगर येथे महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ मुंबईत आहे. प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य काय? तर प्रक्रिया करणे हे आहे. शेतीमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य काय होते? वाढते मित्रांनो. आणि पहिली सूतगिरणी कधी स्थापन झाली? 1951. 1960 ला जी स्थापन झाली ती सहकारी तत्वावर असणारी इचलकरंजी येथे स्थापन झालेली सूतगिरणी ही महाराष्ट्रातली तसेच भारतातील पहिली सूतगिरणी आहे. पहिला कापड उद्योग कधी स्थापन झाला ते पण सर्च करून ठेवा. चला तर मित्रांनो, हे असे MCQ संपलेले. बाकीचे सगळे MCQ आपण या चॅप्टरच्या एंडला देणारच आहोत. पुढे आपल्याला सहकारी विपणन संस्था हा चॅप्टर पाहायचा आहे.